गुरुभ्यो नमः। हरि ओम। निखिलगुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वदा विधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन् न्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट् सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे अहं समरान् रघुत्तमगुरुन् वैदव्यपारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसद्यानपाम् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाभिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिम सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। या नवविधा भक्तीच्या प्रवचन मालिकेमध्ये 6व्या दिवशी आपण वंदन भक्तीबद्दल चिंतन करणार आहोत। काल आपण अर्चना पूजा भक्ती काय आहे, अर्चना भक्ती काय आहे याच्याबद्दल चिंतन केले। त्या नवविधा भक्तीतील 6वा उपदेश म्हणजे वंदन भक्ती, वंदनम। तर आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम्। आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये, आयुष्यामध्ये आपल्या नाना विविध प्रकारचे कर्म आपण करत असतो। कुठल्याही कर्माच्या प्रारंभी, शुभ कर्माच्या प्रसंगी आपण वंदन मात्र अवश्य करतो। आपण वंदन आपल्या माता पितांना करतो, आपण वंदन हे भगवंताला करतो, आपण देवाला वंदन करतो, आपण गाईला वंदन करतो। कुठल्याही अध्ययनाच्या पूर्वी मंगलाचरण केलं जातं, ग्रंथाला वंदन केलं जातं। ते वंदन कशासाठी असतं तर ते अध्ययन निर्विघ्नपणे परिपूर्णत्वास जावं यासाठी ते वंदन असतं। त्यालाच आपण मंगलाचरण देखील म्हणतो। मंगलाचरणाचे 3 प्रकार: कायिक मंगलाचरण, वाचिक मंगलाचरण व मानसिक मंगलाचरण। कायिक मंगलाचरण म्हणजे नमस्कार करणे, वंदन करणे, साष्टांग दंडवत करणे, लोटांगण घालणे, प्रदक्षिणा करणे, हे सर्व काही कायिक मंगलाचरणाचे प्रकार आहेत, जे की देहाने केले जातात, देहाच्या मदतीने केले जातात। वाचिक मंगलाचरण काही असतात, वाचिक वंदन असतात, त्याला आपण स्तुती म्हणतो भगवंताची, जी वाणीद्वारे, तोंडाद्वारे केली जाते, त्या मंगलाचरणाला वाचिक मंगलाचरण असे म्हणतात। आणि एक मानसिक मंगलाचरण असते, मनामध्येच भगवंताचे स्मरण करून मनोमन भगवंताची स्तुती करणे, मनोमन भगवंताला दंडवत घालणे इत्यादी, हे झालं मानसिक मंगलाचरण। हे 3 मंगलाचरणाचे प्रकार आहेत। पहिले कायिक मंगलाचरण, त्या कायिक मंगलाचरणाच्या अंतर्गत वंदन हे कार्य येतं। पहिल्या मंगलाचरणाच्या अंतर्गत नमस्कार, साष्टांग नमस्कार,
दंडवत घालून अर्थात लोटांगण प्रदक्षिणा इत्यादी इत्यादी जे विषय येतात त्या संदर्भात आपण चिंतन करणार आहोत. वंदन हे फार महत्वाचं आहे. वंदन केल्याने विनम्रता दिसते. वंदनाने विनम्रता वृद्धिंगत होते, वाढते. जो व्यक्ती नमस्कार करतो, बघा, नमस्कार करणारा व नमस्काराचा स्वीकार करणारा असे दोन व्यक्ती असतात. मान देणारा व मान घेणारा. त्याच्यामुळे जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा ज्या व्यक्तीला नमस्कार करत आहोत त्या व्यक्तीच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला आपण नमस्कार करत आहोत असं विचार करून नमस्कार करावा. व समोरच्या व्यक्तीने देखील समोरच्याने केलेला नमस्कार मला नसून माझ्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला किंवा मी ज्यांच्याजवळ अध्ययन केलेलं आहे त्या गुरूंच्या ज्ञानाला आहे. हे पक्क डोक्याशी गाठ बांधून घ्यावं, बुद्धीमध्ये हृदयामध्ये गाठ बांधून घ्यावं या विषयाबद्दल की हा जो व्यक्ती मला नमस्कार करत आहे तो मला नसून माझ्या ज्ञानाला आहे, माझ्या गुरूंना आहे किंवा माझ्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला तो नमस्कार आहे. जिथे नमस्कार तिथेच चमत्कार. आधी त्याला आपण चांगल्या भाषेत सांगायला गेलो तर मराठीमध्ये असे म्हणतात, एक वाक्यरचना प्रसिद्ध आहे, आधी नमस्कार मग चमत्कार. परंतु आजकाल काय झालं आहे, आधी चमत्कार आहे मग नमस्कार. आधी चमत्कार दाखवा तरच आम्ही नमस्कार करू, नाही तर नाही. नमस्कार केल्यानेच चमत्कार होतो, त्याच्याशिवाय होत नाही. अहो, नमस्काराचा महिमा काय आहे म्हणजे नमस्कार केल्यानेच चमत्कार घडतो, आधी चमत्कार होत नसतो. चमत्कार बघण्यासाठी देखील योग्यता लागते. भगवंताच्या लीला जर का बघायच्या असतील, या आपल्या डोळ्याने, या पापी डोळ्याने जर का भगवंताच्या लीला बघायच्या आहेत तर या देहाला पुण्याचं काहीतरी सलाईन पाहिजे ना, पुण्यरूपी सलाईन काहीतरी पाहिजे ना. कारण की हे देह तर बघू शकणार नाहीत. अहो, अर्जुनांना देखील दिव्य चक्षु दिले होते. आपण काय बघणार आहेत? आणि किती पुण्य केले तरी आपल्याला ते दिसणार आहे का? योग्यता आहे का आपली भगवंताचे देह बघण्याची किंवा भगवंताच्या लीला बघण्याची? मग जिथे नमस्कार आहे तिथेच चमत्कार दिसतो. याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मार्कंडेय मुनी. 5 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं मार्कंडेय मुनींना. किती? 5. असं म्हणतात की जन्माला आल्यानंतरच त्यांचे वडील हे खूप मोठे ज्योतिष्यकार होते. त्यांनी पत्रिका बघितली. आयुष्य फक्त 5 वर्षच त्याच्यात दिसत होतं. तर 5 वर्षाचं आयुष्य त्यात दिसत होतं. पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्षही संपलं. आता 4थं वर्ष सुरू झालंय आणि त्या 4थ्या वर्षामध्ये जसं मार्कंडेय मुनी प्रवेश करतात, ते बालक प्रवेश करतात, त्यांचे वडील त्यांना म्हणतात की बाळा एक काम करशील का? ते म्हणतात काय करायचं आहे? नित्य नदीच्या काठावर जायचं, तिथे असलेल्या प्रत्येक साधू संताला नमस्कार करायचा, साष्टांग दंडवत प्रणिपात करायचा. कारण की ही गोष्ट की या बालकाचं प्रारब्ध जर का बदलायचं असेल तर एकच जण बदलू शकतो, ते म्हणजे की भगवंत. पण भगवंत प्रारब्ध बदलण्यासाठी सक्षम आहे परंतु बदलत नाही. भगवंत या मार्कंडेय मुनींचं प्रारब्ध बदलण्यासाठी सक्षम आहे परंतु बदलत नाहीत. का? तर याच्यासाठी एक सांगतात, कथा येते की वेदव्यास रूपी परमात्मा कीटकाचं आयुष्य बदलू शकत होते.
एक कथा येते, त्याच्यामध्ये कीटक असतो आणि भगवंत असतात. तर भगवंत वेदव्यास रूपी परमात्मा त्या कीटकाला म्हणतात की हे कीटका, मी तुला मोक्ष देण्यासाठी सक्षम आहे, परंतु मीच निर्माण केलेल्या ब्रह्मांडाच्या नियमामुळे तू हा देह सोडून परत चरमदेह घे, म्हणजे शेवटचा देह जे काही असेल मोक्षप्राप्तीसाठीचा तो देह स्वीकार कर, त्या देहामध्ये जाऊन तपश्चर्या कर, नंतर तुला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल, नंतर तुला मोक्ष भेटेल. हे सगळे नियम इत्यादी मार्कंडेय मुनींचे वडील फार ज्ञानी होते, त्यांना हे सगळं काही माहिती होतं. म्हणून याच्यावरचा उपाय काय, तर याच्यावरचा उपाय एकच, गुरु तारी त्याला कोण मारी. म्हणून तर म्हणतात सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ताण कशाला घेतायत, गुरु आहेत ना, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. गुरुबल ज्याचं प्रचंड आहे त्याला कशाचाही त्रास नाही, या जगात कशाचाच त्रास नाही. बालक जेव्हा नमस्कार करेल संतांना, साधूंना, मुनींना, ऋषींना, तेव्हा ते आशीर्वाद देतील. कधी ना कधीतरी कोण ना कोणतरी योग्यता परिपूर्ण ज्ञानी वरेण्य असंप्रज्ञात समाधी स्थितीमध्ये राहून तपश्चर्या करणारे भगवत भक्त, त्यांचा अनुग्रह कधी ना कधीतरी या बालकावर होईल. ह्याबद्दल मार्कंडेय मुनींचे पिताश्री पूर्ण दृढ विश्वासात होते. नित्य स्नान करणे, स्नान करून प्रातः लवकर नदीच्या तीरावर जाणे व तीरावर असलेले जे काही भगवत भक्त आहेत, संत आहेत, महंत आहेत, यतीचंद्र आहेत, त्या सर्वांना जाऊन साष्टांग नमस्कार करणे, कोणी दिसलं समोर साष्टांग नमस्कार घालणे, असं त्यांचं ते दिनचर्या सुरू झाली. मार्कंडेय मुनींच्या पिताश्रींना पूर्ण विश्वास होता, त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता की मी जे त्यांना करायला सांगितलेले आहे ते अत्यंत योग्य आहे. कधी ना कधीतरी एका भगवत भक्ताच्या द्वारे यांचा भाग्योदय होईल, यामध्ये संदेह तीळ मात्रही नाही. एवढा दृढ विश्वास त्यांचा होता भगवंताच्या भक्तांवर. भगवंतावर होताच, पण भगवंताच्या भक्तांवर होता. मग असं असताना भगवंताची सेवा करायला का नाही सांगितलं, हा एक प्रश्न येतो. जर का एवढेच ज्ञानी होते तर त्यांनी भगवंताची सेवा करायला का नाही सांगितलं मार्कंडेय मुनींना. भगवत भक्तांना नमस्कार करायला का सांगितलं. कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट इत्यादी येतात. ब्रह्मदेवाने आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे काय नाही ते आधीच लिहून ठेवलेलं असतं, असं सगळे जण म्हणतात. असू देत की काही अडचण नाहीये, पण कष्ट खूप होतात, होऊ द्या. कारण की ब्रह्मदेवाने जे काही उलट सुलट सरळ जे काही लिहिलेलं आहे, कठीण अवघड परिस्थिती, उतार चढाव जे काही लिहून ठेवलेलं आहे प्रारब्धामध्ये, ते सर्व काही या आपल्या कपाळ रूपी कागदावर ब्रह्मदेवाने जे काही लिहून ठेवलंय ते महास्वामींच्या किंवा गुरूंच्या आशीर्वाद रूपी हस्ताच्या स्टॅम्पच्या स्पर्शानं, ठस्याचा स्पर्शानं, गुरूंच्या आशीर्वाद रूपी हस्ताच्या स्पर्शानं मात्र सगळं काही सरळ होतं. तुम्ही स्टॅम्प बघितला असेल, शिक्का, शिक्क्यावर खालच्या बाजूला गोल असतं, चौकोनी असतं, आयात आकृती असतं, त्याच्यावर उलटे अक्षरे लिहिलेले असतात. ते उलटे अक्षर जेव्हा ते स्टॅम्प जेव्हा शाईमध्ये बुडवतो व कागदावर जेव्हा ते उमटवतो तेव्हा ते सर्व अक्षर सरळ होतात. अगदी तसं ब्रह्मदेवानं कितीही काही लिहिलेलं असलं या आपल्या कपाळरूपी कागदावर, सद्गुरूंच्या हस्तरूपी स्टॅम्पचा स्पर्श त्या कागदाला झाला, आपल्या कपाळरूपी किंवा मस्तकरूपी कागदावर झाला, सगळं काही सुरळीत होतं. हे सर्व काही मार्कंडेय मुनींच्या पित्याश्रींना माहिती होतं की भगवत भक्ताचा अनुग्रह झाला की या
पुत्राचा भाग्योदय झालाच एवढा दृढ विश्वास होता भगवंताप्रती. नेहमीप्रमाणे त्यांची दिनचर्या चालू होती. मार्कंडेय मुनी सकाळी जायचे स्नान करून नदी तीरावर असलेल्या सर्व भगवत भक्तांचे प्रत्येकी जाऊन एकेकाचे साष्टांग दंडवत प्रणिपात करून दर्शन घ्यायचे. एके दिवशी असेच स्नान करून सकाळी जेव्हा मार्कंडेय मुनी निघाले दर्शनासाठी, मार्कंडेय मुनी जेव्हा स्नान करून सकाळीच निघाले तीरावरील सर्व भगवत भक्तांचं दर्शन घेण्यासाठी, तेव्हा परम तेजस्वी ज्ञानीवरेण्य शापानुग्रह परिपूर्ण संत महंत यांच्या गर्दीमध्ये अत्यंत तेजस्वी म्हणजे एक दिव्यांच्या रांगेमध्ये सूर्य ठेवावा इतकं प्रचंड तेज असणारे वैराग्य शिखामणी परमयोगी प्रचंड वयस्कर परंतु 5 वर्षाचे बालक दिसणारे, देहाने 5 वर्षाच्या बालका समान परंतु प्रचंड वयस्कर असलेले परम भगवत भक्त असे सनक सनंदन सनातन सनत कुमार यांचं आगमन त्या ठिकाणी होतं. हे सनकादी मुनींचं त्या ठिकाणी आगमन होतं. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हे मार्कंडेय मुनी, हे बालक मार्कंडेय त्या ठिकाणी जातात व त्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात करतात. प्रणिपात केल्या क्षणी सनकादींच्या मुखातून, सनकादी मुनींच्या मुखातून चिरंजीवी भव असा आशीर्वाद येतो, दीर्घायुषी भव असा आशीर्वाद येतो. तेव्हा आजूबाजूला जे संत महंत होते किंवा जी जनता होती ती सर्वजण आपसात चर्चा करतात की या बालकाला तर फक्त 5 वर्षाचं आयुष्य आहे आणि 4थे वर्ष संपत आले आहे आता, मग हा बालक कसा चिरंजीवी होणार. आधी जे मुनी आहेत सनक सनंदन सनातन सनत कुमार ते म्हणतात की आम्ही म्हटलो आहोत तसंच होणार, हा बालक चिरंजीवी व दीर्घायुष्य होणार. भगवंताने स्वतःच्या भक्ताच्या वाणीला खरे केले. भगवंताने मार्कंडेय मुनींना सुदीर्घ आयुष्य प्रदान केले. हे वंदनाचे महात्म्य आहे. अशा प्रकारे वंदन केल्यावर आपल्याला अनुग्रह प्राप्त होतोच. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं आधी नमस्कार मग चमत्कार. आधी चमत्कार नंतर नमस्कार नाही, आधी नमस्कार मग चमत्कार. नमस्कार केल्यावर चमत्कार हा घडतोच, घडेल का नाही असं नाही, घडतोच, घडायलाच पाहिजे, फक्त आपली योग्यता पाहिजे. महाराज तुम्ही म्हणतात नमस्कार करायला पाहिजे, नमस्कार कोणाला केला पाहिजे, कोण आहेत नमस्काराच्या योग्य व्यक्ती किंवा कोणास नमस्कार करावा याबद्दल शास्त्रकार म्हणतात. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये या संदर्भात वर्णन येतं. अजबत करणे विद्वांसः यती संपुट पाणिना मूर्खंच एक हस्तेना कनिष्ठं नाभिवादयेत. विद्वानास संतास यतीचंद्रास गोकर्ण अर्थात दोन्ही आपले हात अशा पद्धतीने कानाला स्पर्श करून गोत्राचं प्रवराचं आपलं नाव उच्चारण करून, गोत्र प्रवर व आपलं नाव उच्चारण करून त्या संतास विद्वानास यतीचंद्रास साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. मूर्खंच एक हस्तेन, राम राम ही पद्धत नाहीये. मूर्खंच एक हस्तेन, मूर्खाला एका हाताने नमस्कार करायचा आहे. कनिष्ठं नाभिवादयेत, कनिष्ठ जे आहेत वयाने लहान जे आहेत त्यांना नमस्कार करू नये. त्याच्यासाठी अपवाद आहेत. जे ज्ञानाने आपल्यापेक्षा उत्तम आहेत, जे मर्यादेने ज्ञानाने मोठे आहेत त्यांना मात्र नमस्कार करावा असं शास्त्र सांगतं. म्हणूनच नाथ महाराज त्यांच्या गाथेमध्ये म्हणतात करुणी वंदन घाली लोटांगण स्वानंदे निमग्न झाला तेने. नमस्कार कोणाला करावा याबद्दल देखील समर्थ रामदास स्वामी महाराज त्यांच्या दासबोधातील 4थ्या दशकातील
नवविधा भक्ती प्रकरणामध्ये म्हणतात, सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग नमस्कार कोणाला करावा? साक्षात सूर्यनारायणाला करावा, देवांना करावा, देवादिकांना करावा, सूर्यांतर्गत नारायणाला करावा, सद्गुरूस करावा. पण कसा करावा? मनोभावे, मनातून करावा. उगी करायचा आहे म्हणून सांगितलंय म्हणून अरे बोला गुरु आले कर बरे नमस्कार, तसं नकोय. बळजबरीचा राम राम नको. मनातून आलं पाहिजे, अंतःकरणपूर्वक तो नमस्कार समर्पित झाला पाहिजे. साष्टांग नमस्कार कोणास करावा? त्याचा अधिकार कोणाला आहे? साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देव गुरु, अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा. भगवंताच्या प्रतिमेस साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. देवतांना साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. या व्यतिरिक्त गुरूंना साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. एवढे सोडून म्हणजे भगवंत, देवता, गुरु हे तिघ सोडले तर मग समोरचा व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीची योग्यता काय आहे, हे सर्व काही जाणून नंतरच त्या व्यक्तीस साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. जर का योग्यता असेल तरच त्या व्यक्तीस नमस्कार साष्टांग दंडवत घालून करावा, अन्यथा साष्टांग दंडवत प्रणिपात करू नये. तुम्ही म्हणाल निर्णय कसा घ्यावा की समोरचा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, त्याला साष्टांग दंडवत घालावा का नाही? तर वेदशास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित, पुराणिक आणि विद्वज्जन, याज्ञिक, वैदिक, पवित्र जन नमस्कारित जावे. आचरणयुक्त वेदशास्त्र आणि वेदशास्त्र इत्यादी मध्ये ज्ञानी असलेले पंडित जे आहेत ते, पंडित आजकाल खूप जणांचं आडनाव आहे, तर तसे पंडित नव्हे, ज्ञानवान आचरणयुक्त पंडित. पुराणिक, पुराणिक म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे, जे पुराण कथा इत्यादी सांगतात त्यांना पुराणिक असं म्हणतात. जे पुराणिक आहेत ते देखील आचार विचार युक्त पाहिजेत. विद्वज्जन जे विद्वान आहेत, याज्ञिक पौरोहित्य करणारे पुरोहित, वैदिक पवित्र जन यांना नमस्कार करावे. पुढे म्हणतात, भक्त, ज्ञानी आणि वितरागी, महानुभाव, तापसी, योगी, सत्पात्रे देखून या वेगी नमस्कारित जावे. भक्त, ज्ञानी व वैरागी, महानुभाव जे आहेत, यतीचंद्र जे आहेत, तपस्वी जे आहेत, योगी जे आहेत ते, सत्पात्र जे आहेत, या सर्वांना बघितलं तर क्षणाचाही विलंब न करता वेगी नमस्कारित जावे. तत्क्षणी साष्टांग दंडवत प्रणिपात घालून त्यांना शरण जावं. हाच नियम आहे. तुम्ही म्हणाल हे सर्व तर झालं, नमस्कार कसा कसा कोणाकोणाला घालावा, पहिले कोणाला नमस्कार करावा, नंतर कोणाला करावा, तिसरा नमस्कार कोणाला करावा, क्रम सांगा. सांगतो. तारतम्यानुसार नमस्कार कोणाला करावा, कसा करावा, तर साष्टांग नमस्कार करावा. कोणाकोणाला करावा? तारतम्यानुसार. यो देवो भुवि वर्तते कलियुगे वैकुंठलोक स्थितो, भक्तानां परिपालनाय सततं कारुण्यवारानिधि, श्रीशेषाख्यधरेन्द्रमस्तकमनिर्भक्तैकचिन्तामणिः, श्रीमद्वेंकटभूधरेन्द्रमनः कुर्याद्धरिर्मंगलम्. या कलियुगामध्ये जे भगवंत भूमीवर विराजमान आहेत, भूवैकुंठात विराजमान आहेत, शेषाचलावर विराजमान आहेत, अशा त्या भगवान व्यंकटेश्वराला, अशा त्या श्रीहरी नारायणाला पहिला नमस्कार करावा. लक्ष्मीर्यस्य परिग्रहः कमलभू सूनो गुरुरात्मरथ, पौत्रश्चंद्र विभूषण सुरगुरु शेषश्च शय्यासनः, ब्रह्मांडं वरमंदिरं सुरगना यस्य प्रभो सेवकाः, सत्रैलोक्य कुटुंबपालन परः कुर्याद्धरिर्मंगलम्. लक्ष्मीचे पती
देवतागण इत्यादी ज्यांच्या सेवेमध्ये आहेत, ब्रह्मांडम वरमंदिरम सुरगणा यस्य प्रभो सेवका, देवता लोक ज्यांची सेवा करतात, सत्रैलोक्य कुटुंब पालन परः कुर्यात् धरिर्मंगलम, असे ते त्रैलोक्याचे कुटुंब पालक असलेले परमात्मा साक्षात श्री हरी नारायण, त्यांना प्रथम नमस्कार करावा. दुसरा नमस्कार कोणाला करावा या संदर्भात सांगतात, ब्रह्मा वायु गिरीश शेष गरुडा देवेंद्र कामो गुरुर चंद्रार्को वरुणानलो मनुयमो वित्तेश विघ्नेश्वरौ नासत्यो निर्वृतिर्मरुद्गणयुता पर्जन्यमित्रादयः सस्त्रीगा सुरपुंगवा प्रतिदिनं कुर्वन्तु नो मंगलम. सर्व देवतांना नमस्कार करावा. ब्रह्मदेव, वायुदेव, गरुडदेव, शेषदेव, रुद्रदेव, चंद्रदेव, वरुणदेव, मनुदेव, यमदेव, कुबेरदेव, गणपती देव इत्यादी सर्व देवतांना नमस्कार करावा. हा झाला दुसरा नमस्कार. तिसरा नमस्कार कोणाला करावा या संदर्भात सांगताना म्हणतात, विश्वामित्र पराशरौर्व भृगवो गस्त्य पुलस्त्य क्रतुः श्रीमान त्रिमरीचिकौत्स्य पुलः शक्तिर्वशिष्ठोऽङ्गिराः मांडव्यो जमदग्नि गौतम भरद्वाजादयस्तापसाः श्रीविष्णोः पद्मचिन्तनरताः कुर्वन्तु नो मंगलम. विश्वामित्र ऋषी, पराशर ऋषी, भृगु ऋषी, विश्वामित्र ऋषी, भृगु ऋषी, अगस्त्य ऋषी, अत्रि ऋषी, शक्ति ऋषी, वशिष्ठ ऋषी, मांडव्य ऋषी, जमदग्नि ऋषी, गौतम ऋषी इत्यादी सर्व ऋषींना, हे ऋषी ते आहेत जे भगवंताच्या चरणामध्ये रत आहेत, त्या सर्व ऋषींना आपण तिसरे नमस्कार करायला पाहिजे. चौथे नमन कोणाला करावे, मानधाता नहुषोंबरीश सगरौ राजा पृथु हैहयः श्रीमान धर्मसुतो नलो दशरथो राजा याति यदुः ईक्ष्वाकुश्च विभीषणश्च भरतश्चोत्तानपादौ ध्रुवौ श्चेत्याद्या भुवि भूभुजश्च सततं कुर्वन्तु नो मंगलम. देवतांच्या अंशाने युक्त असलेल्या या समग्र ओतप्रोत भूमीचे राजे होऊन गेलेल्या, मालक असलेल्या त्या सर्व राजांना आपला नमस्कार करायचा आहे. मानधाता नहुष अंबरीश सगर पृथु हैहय नल दशरथ ययाति यदु इक्षु राजा विभीषण भरत उत्तानपाद ध्रुव इत्यादी जे काही राजे झाले त्या सर्व राजांना नमस्कार आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं जर का चिंतन केलं, अशा पद्धतीनं जर का कार्यरत झालो तर कुठे भगवत प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल चालल्यास, एक नाही जरा जास्त झालं का, अर्ध पाऊल चालल्यास जमा होत. शास्त्रकार सांगतात, दशाश्वमेति पुनरेपि जन्मम कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. 10 अश्वमेध यज्ञ केले तर परत जन्म आहे, पण एकदा भगवंताला शुद्ध अंतःकरणाने साष्टांग दंडवत प्रणिपात केला तर मोक्ष होऊ शकतो. त्यामुळे नमस्कार करताना किंवा कुठलेही कार्य करताना, लोटांगण प्रदक्षिणा इत्यादी करताना भगवंताची कृपा आपल्यावर आहे ही जाणीव ठेवून आपण ते कार्य करायला पाहिजे. भगवंत आहे, भगवंत माझ्याकडे पाहत आहे, भगवंताचा अनुग्रह माझ्यावर होणार आहे, शुद्ध विश्वास ठेवून, भगवंतावर विश्वास दाखवून भगवंताची सेवा अंतःकरणपूर्वक निस्वार्थ भावाने करायला पाहिजे. अनुग्रह निश्चित होतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. शास्त्रकार म्हणतात, कोणत्याही देवताला नमस्कार करा, शेवटी सर्व देवतांचा नमस्कार हा भगवंतालाच जातो. अशी ही वंदन सेवा सत्याभिनव तीर्थ महास्वामीजींनी विशेष वंदन सेवा केलेली आहे स्वतःच्या गुरूंची. सत्याभिनव तीर्थ महास्वामीजींनी
स्वतःच्या गुरूंची विशेष वंदन सेवा केलेली आहे, भगवंताची वंदन सेवा केलेली आहे. कशी केली आहे तर सत्यनाथ तीर्थ महास्वामी, सत्याभिनव तीर्थ महास्वामीजींचे गुरु हे मूलस्थिता समेत श्रीमंत मूल रामदेवांना घेऊन एका गावी आले होते व त्या गावाच्याच जवळ एक गाव होते. त्या गावी सत्याभिनव तीर्थ महास्वामी होते. सत्याभिनव तीर्थ महास्वामीजींना कळाले की आपले गुरुजी जवळच्याच गावी आलेले आहेत भगवंतांना घेऊन. हे कळाल्या क्षणी सत्याभिनव तीर्थ महास्वामीजी यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक पाऊल चालावे त्या गावाच्या दिशेने. गुरूंच्या दर्शनासाठी आतुर झालेले सत्याभिनव तीर्थ महास्वामी हे एक पाऊल चालायचे, साष्टांग दंडवत घालायचे, परत एक पाऊल चालायचे, साष्टांग दंडवत घालायचे, असं लोटांगण घालत घालत, असं साष्टांग दंडवत घालत घालत यात्रा त्यांनी केली. श्रीमंत मूल सीता समेत श्रीमंत मूल राम वेदव्यास इत्यादींच्या दर्शनाची जी ही यात्रा आहे, काशी, पुरी, बद्रीनाथ इत्यादी सर्व काश्यादी यात्रा मितपुण्य रात्री असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे. इत्येव सत्शास्त्र विनिर्णयोसो, हे साही शास्त्रांचा निर्णय आहे, सत्शास्त्रांचा हा निर्णय आहे. काय तो श्रीमंत मूल सीता समेत श्रीमंत मूल रामचंद्र भगवंताच्या दर्शनासाठी जो कोणी पायी जातो किंवा ज्याला कोणाला त्याचं दर्शन होतं, मूल सीता समेत श्रीमंत मूल रामचंद्र भगवंताचं दर्शन घेतलं, त्या व्यक्तीला सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य, सर्व तीर्थक्षेत्रावर जाऊन केलेल्या पुण्यकर्माचे पुण्य, शुभ कर्माचे पुण्य त्या भगवंताच्या सन्निधानामध्ये फक्त आणि फक्त त्या मूल सीता समेत श्रीमंत मूल रामचंद्र भगवंताच्या दर्शनाने मात्र प्राप्त होतं. असे सत्याभिनव तीर्थ महास्वामी एक पाऊल चालायचे व साष्टांग दंडवत करायचे. असं करत करत स्वतःच्या गुरुपर्यंत ते पोहोचले. अशा प्रकारे एक पाऊल चालत, एक साष्टांग दंडवत घालत, परत एक पाऊल चालत, परत एक साष्टांग दंडवत घालत, अशा पद्धतीने त्यांनी गुरूंची सेवा तर केलीच केली, भगवंताची देखील अशीच सेवा केली. जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थान उत्तरादी मठाचे यतीचंद्र जे होऊन गेले विद्याधीश तीर्थ महास्वामी, त्या विद्याधीश तीर्थ महास्वामीजींनी श्रीमंत मूल सीता समेत श्रीमंत मूल रामचंद्र भगवंताच्या पेटीला नित्य 108 प्रदक्षिणा ते घालायचे. सामान्य गोष्ट नाहीये. एक प्रदक्षिणा घालायची, साष्टांग दंडवत करायचा, एक प्रदक्षिणा घालायची, साष्टांग दंडवत करायचा. एवढे प्रदक्षिणेचे व दंडवत, साष्टांग दंडवत प्रणिपाताचे, वंदनाचे महत्व आहे. म्हणून आपण सर्वजण देखील भगवंतास, ब्राह्मणास, यती, महंत, संत यांना साष्टांग नमस्कार करायला पाहिजे, त्यांचा आदर सन्मान करायला पाहिजे. गुरुपादुका असतील घरात तर गुरूंच्या पादुकांना नमस्कार व प्रदक्षिणा करायला पाहिजेत. भगवंताचा अनुग्रह आपल्या सर्वांवर दृढ हो यासाठी आपण भगवंताचा महिमा श्रवण केला पाहिजे व भगवंतास ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण असं म्हणलेलं आहे. श्रीमद भागवत ग्रंथ जर का आपण एका व्यासपीठावर ठेवला व त्या व्यासपीठाला प्रदक्षिणा घातल्या तर साक्षात भगवंताला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपली योग्यता पाहिजे, फक्त शुद्ध अंतःकरणपूर्वक कार्य करायला पाहिजे, निस्वार्थ करायला पाहिजे. भगवंताची सेवा अशाच पद्धतीने आपल्याकडनं घडत राहू. साष्टांग दंडवत स्वरूपात, लोटांगण स्वरूपात, प्रदक्षिणा स्वरूपात, वंदन स्वरूपात आपल्याकडनं ही सेवा घडत राहू व भगवंताचा अनुग्रह आपल्यावर सदैव राहू हीच प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.